नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एस-टी महामंडळ भरती 2025 बद्दल एक नवीन आणि एक चांगलं संकेत हे आहे. जुलै महिन्याचं अपडेट आहे की 25,000 नवीन बसेस जे आहे तर ते महाराष्ट्र शासन खरेदी करणार आहे. आणि हे जे बसचं आधुनिकीकरण आहे, आधुनिकीकरणामुळे आगामी जी भरती आहे तर ती लवकर होण्याचे चान्सेस आहे. भरती पास व्हायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे. बघा, महाराष्ट्र एस-टी महामंडळाचं आधुनिकीकरण आणि संभाव्य भरतीचं विश्लेषण आहे. परिवहन क्षेत्रातील आपण या माहितीचा आढावा घेणार आहोत. बघा, आता सध्या विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये मी तुम्हाला दिनांक दाखवू इच्छितो की हे जे एक ट्विट केलेलं आहे हे 3 जुलैचं आहे. आजची 4 तारीख आहे. महाराष्ट्र DGIPR यांनी काय केलेलं आहे, हे ट्विट केलेलं आहे. तुम्ही ट्विटरवर चेक करू शकता. यामध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन एस-टी महामंडळाकडे सध्या 14,500 बसेस असून त्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी 5,000 प्रमाणे पुढील 5 वर्षामध्ये मालकीच्या 25,000 बसेस खरेदी करण्यात येतील. यात 5,150 इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक बस किती येणार आहे तर 5,150, लक्षात ठेवा. त्याचबरोबर महामंडळाकडे असलेले 840 बस डेपो हे बस पोर्टमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. आता बस डेपो जे आहेत तर ते बस पोर्टमध्ये जाणार आहेत. बस डेपो आणि बस पोर्टमध्ये काय फरक आहे ते पण आपण पाहणार आहोत. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून पुढील 2 वर्षात एस-टीचा चेहरा मोहरा बदललेला असेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेले आहे. हे पावसाळी अधिवेशनाबद्दल यांनी काय केलेलं आहे, MSRTCनं हे काय आहे ऑफिशियल हे काय केलेलं आहे की अनाऊन्स केलेलं आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये एस-टीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. म्हणजेच एस-टीचं आधुनिकीकरण होणार आहे आणि त्याबद्दल भरती देखील जाहीर होणार आहे ना. आपण याच अनुषंगाने आपला एस-टी महामंडळ भरतीचा हा जो कोर्स आहे हा लॉन्च केलेला आहे. 95% ऑफर आहे सध्या यावरती. आणि हा जो स्पेशल जो कोर्स आहे ना हा फक्त तुम्हाला 49 रुपीजला म्हणजे फक्त 49 रुपयाला अगदी एका कॉफीच्या यामध्ये तुम्हाला हा मिळणार आहे. यामध्ये संपूर्ण इंग्रजी व्याकरणाचा हा अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे. PYQ, ग्रामर प्रॅक्टिस, शॉर्टकट, PDF, डेली नोट्स हे सगळं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे. आणि याचा जरूर तुम्ही काय करावा की हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील याची लिंक मिळणार आहे. तिथे जा, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. एस-टी महामंडळ भरती 2025चा हा कोर्स जो आहे तर तो आतापासूनच करा. याची फीस नंतर वाढणार आहे ना. आता बघा, बस खरेदी योजना आणि आगामी भरती याबद्दलचं बाकीत आपण पाहिलं की एस-टीकडे सध्या किती आहे, 14,500 बस आहे. 5,000 नवीन बसेस म्हणजे प्रत्येक वर्षी घेणार आहेत आणि 5,950 इलेक्ट्रिक बस या पुढच्या काही महिन्यामध्ये काय होणार आहेत की डिपार्टमेंटमध्ये येणार आहेत. त्या स्वतःच्या मालकीच्या असणार आहे महामंडळाच्या न. आता बस डेपोचं आधुनिकीकरण आहे आपण ते पण पाहिलं. 850 जे बस डेपो आहे त्याचं बस पोर्टमध्ये रूपांतर करणार आहेत. आता बस डेपो म्हणजे काय ते बघा अगोदर. बस डेपो म्हणजे एका कार्यशाळेसारखी जागा असते जिथे बस थांबतात, पार्क केले जातात, तिथं डिझेल भरलं जातं आणि त्यांची देखभाल केली जाते. मेंटेनन्स जे आहे तर ते बस डेपोमध्ये केलं जातं. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय, बसेस जे आहेत त्या पार्क केल्या जातात. ड्रायव्हरची आणि वाहकांची शिफ्ट आणि सुट्टीचं नियोजन जे आहे तर ते बस पोर्टमध्ये बस डेपोमध्ये होत असतं. बस पोर्टमध्ये बस डेपोमध्ये होत असतं. तांत्रिक जे दुरुस्ती आहे, इंजिनची बिघाड वगैरे काय जे असेल, मेंटेनन्स वगैरे असेल, इव्हन पंक्चर वगैरे स्टेपनीपासून तर ऑइल चेंज वगैरे सगळं जे आहे तर ते इथं होतं. इंधन भरणं, डिझेल भरणं होतं. आणि कर्मचाऱ्यांचं काय असतं ते विश्रांतीगृह देखील असतं. जर समजा काही लांबच्या पल्ल्याच्या गाड्या असतील तर थोडीफार विश्रांती तिथं मिळण्यासाठी त्यांना काय असतं एक सुविधा केलेली असते. आता त्याचं बस पोर्टमध्ये रूपांतर होणार आहे. बस पोर्ट म्हणजे काय की एक आधुनिक प्रवाशासाठी अनुकूल मल्टी फंक्शनल बस स्थानक जिथे प्रवाशांना सुविधा, स्वच्छता, तिकीट बुकिंग, फूड कोर्ट, इलेक्ट्रिक माहिती पटल, ठीक आहे, LCD स्क्रीन वगैरे असतात ना, त्या पार्किंग इत्यादी सुविधा ज्या आहेत तर त्या असणार आहे. म्हणजे आताचं जे बस स्टॉप आहे ना तर बस स्टॉप आणि बस डेपो हे दोन्ही मिळून एक मोठं काय होणार आहे, बस पोर्ट होणार आहे. यामध्ये वातानुकूलित प्रतीक्षागृह असणार आहे, काही डिजिटल माहिती पटल असणार आहे, लाईव्ह बस टायमिंग असणार आहे, LCD स्क्रीन वगैरे चालतील, फूड कोर्ट आणि स्वच्छतागृह असणार आहे, तिकीट बुकिंग काउंटर असणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही, स्मार्ट सुविधा असणार आहे, CCTV, वायफाय, सौर ऊर्जेवरती चालणारी सगळी यंत्रणा ही सगळी काय बस पोर्टमध्ये असणार आहे. अशा पद्धतीचा चेहरा मोहरा जो आहे तर तो बसचा बदलणार आहे. आता मंत्री यांनी काय केलेलं आहे की सरनाईक यांनी 2 वर्षात एसटीचा चेहरा मोहरा बदलणार आहेत आणि आधुनिक सेवा देणार आहोत. आता यामधून निर्माण होणाऱ्या पद जे आहेत तर ते कोणते आहेत,
ऑलरेडी बसमध्ये जवळपास 10,000 पदांची रिक्त पदांची जी भरती 10,000 प्लस रिक्त पदांची जी भरती जाहीर केलेली आहे ती याच अनुषंगाने केलेली होती, हे कन्फर्म होतं. बघा आता नवीन बस येणार, बस चालक आणि वाहक नवीन बसेससाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक लागणार आहे. एवढी तर गोष्ट आहे की दरवर्षी जर 5,000 जर नवीन बसेस येणार असतील तर तेवढे ड्रायव्हर आणि कंडक्टर लागणार आहेत. कंत्राटीवरती तुम्ही किती दिवस भरणार आणि कंत्राटी पद्धत बंदच झाली पाहिजे. देन इलेक्ट्रिक बस आणि टेक्निशियन ईव्हीच्या बसच्या मेंटेनन्ससाठी आता हे इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत ना, तर आपले जे नॉर्मल ट्रेडिशनल पारंपरिक जे मेकॅनिक आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही ईव्ही जर गाडी घेऊन झाले तर ते डोकं खाजवतात आणि पाहतात की याचं कुठलं सेन्सर काय कसं असेल ते त्यांच्या डोक्यावरून जातं. म्हणजे ईव्ही साठी ज्या मेंटेनन्सचा जो काम आहे ना, तर त्याच्यासाठी वेगळे टेक्निशियन लागणार आहेत. आतापासूनच तुम्ही त्याची तयारी ठेवा. ठीक आहे. तांत्रिक अभियंते बस पोर्ट आणि डेपो सुधारणा प्रकल्पासाठी यामध्ये कोणते कोणते पद आलेत पहा. बस चालक आणि वाहक हे एक पद आलं. इलेक्ट्रिक बस मेंटेनन्स साठी टेक्निशियन लागणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकलचं जर तुमचा डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झाली असेल, इंजिनिअरिंग तर ठीक आहे वरचं पद झालं, पण ITI आणि डिप्लोमा जर असेल तर मेंटेनन्ससाठी तुम्हाला एक सर्व्हिस इंजिनियर म्हणून तुम्हाला एक चांगलं काय आहे पद मिळू शकतं आणि चांगली पगार असते. तांत्रिक अभियंते इंजिनिअरिंगसाठी बसपोर्ट आणि डेपो सुधारणा प्रकल्पासाठी लागणार आहेत. ITचे काही देखील पदं येतील, कारण स्मार्ट बसचं व्यवस्थापन करायचं आहे, बस पोर्टमध्ये रूपांतर करायचं आहे, तर ITचं सर्व्हर म्हणा किंवा त्याच्याशी निगडीत माणसं काम करणारे लागणार आहेत. आणि व्यवस्थापन अधिकारी विना म्हणजे आता एवढं सगळं यंत्रणा आणि कारभार चालवायची म्हणजे थोडेसे माइंडेड लोक लागणार आहेत, तर ते व्यवस्थापन आणि अधिकारी जे आहेत तर ते नवीन बस आणि डेपोचं संचालन करतील. यासाठी चांगली पदं जी आहेत तर ती येणार आहेत. आता भविष्यातील दिशा जी आहे तर ती वाहतूक जी आहे तर ती वाढणार आहे, तंत्रज्ञान वाढणार आहे, मनुष्यबळाची गरज आहे आणि भरतीची शक्यता ही आतापासूनच वर्तवली गेलेली आहे. लक्षात ठेवा, ST महामंडळ आधुनिकीकरणाच्या वाटेवर आहे. भरतीसाठी आधुनिक म्हणजे अधिकृत संकेतस्थळ तर असणारच आहे. मी देखील तुम्हाला अपडेट असणार आहे, तुम्ही देखील सतर्क राहा. ही भरती जी आहे तर ही काही दिवसामध्ये नक्कीच आपल्याला संधी मिळणार आहे. त्यासंबंधी हा जो आपला कोर्स आहे फक्त 49 रुपयामध्ये आहे. तुम्ही जॉईन करा. जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, रिच आउट करू शकता. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमचं जर काही शंका असतील तर ते विचारू शकता. राहिला प्रश्न बॅच बिलला तुमचा ऑनलाईन कसा काढायचा किंवा रिन्यू कसा करायचा, लवकरच मी त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आजच्या जगामध्ये ना माहिती लवकर मिळवणं हे देखील काय आहे की एक प्लस पॉईंट ठरतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जर काही मनातले प्रश्न असतील, डाऊट असतील तर बेधडकपणे तुम्ही काय करा, विचारू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.